घे. त्या तालमीचा नाद सोडलेला बरा. काय जळायची ती जळू दे एकदाची बॉडी. घे तुझ्या. अरे च्या सोड, तिथं काळजीनं माझी बॉडी जळा लागली. कसली काळजी रे? बाच्या जीवावर फिरतोस की गावात? अरे पण आता फिरता येणार नाही गावात. डोसक्याला ताप झालाय सगळा. कसला ताप? ते आल्या ना दलिंदर. कोण र? कोण काय कोण? नंदिता गायकवाड. नंदिता गायकवाड? जे पार गावची वाट लागणार आता. अरे आता ही बाया गावात आली म्हणजे सगळ्या गावाचा इस्कुटच आहे. डोसक्याला तापच होणार आहे आता. गावात आल्या आल्या वहिनी साहेबांनी फणा काढला की. अरे जरा गाडीच्या आडवं गेलो तर नाही तशा बोलल्या मला त्या. फणा काढला आता रे? आता डसायच्या आत काहीतरी बंदोबस्त करायलाच पाहिजे गाड्या. करायलाच पाहिजे, नाहीतर गावात जगणं मुश्किल व्हायचं आमचं. आता हिच्यापासून वाचायचा एकच तोडगा आहे बघ, आणि तो म्हणजे राणाचा. हा होय होय. लाव की जोर. थांब की आज हरतीच मग तू. लाव जोर. अरे लाव की. लाव. थांब आज हरवणार आहे मी. ताकद गेली की मरता तुझी. तालीम बंद वाटते. होय की मर्दा. अरे आपल्या गावातली तालीम बंद झाल्या, पण काय काळजीचं कारण नाही. आपल्या गावातली तालीम लवकर सुरू होणार बघ. अरे व्हायलाच पाहिजे. आता तालीम आणि कुस्ती भावाचा जीव आहे म्हटल्यावर. ते नव सुरेश, काल रात्रीला कुठे गेलतास? उशिरा आलास म्हणून विचारतोय. ते अवध्याची गाठ घ्यायला गेलो तू. बोधक का होती म्हणून काल विचारलं नाही मी. शिवमध्ये काय होतं? काय नाही, ते अवध्याला गिफ्ट आणलं होतं दुबईवरनं. कसलं गिफ्ट? परत नका तर नादायला लागत नाहीस ना व? झालं काय मर्दा? अरे आता सेटल झालोय, बिझनेसमॅन झालोय. आता तरी विश्वास ठेव की. तसं नाही रे मर्दा. अरे काल रात्रीला तू उशिरा आला, जरा काळजी वाटते म्हणून विचारतोय. बिझनेसची कामं म्हणलं उशीर होणार ना भाऊजी. सूर्य मावळला की कामं बंद, असं मुळातल्या कामाच असते बघा. होय, हे बी खरंय म्हणा. बरं सूरज, आता आपलं घर आपल्या नव्यानं पुण्यांदा उभं करायचं, तर त्यासाठी मला तुझी साथ पाहिजे बघ. आमची बी साथ घ्या राणा भाऊजी. आजपासून सगळ्या घराची जिम्मेदारी आमची. आजपासून आम्ही सगळं सगळं करणार. बाजार हाट, हिसाब किताब सगळं. आणि गोदा कसली जेवणात बी मदत करणार. अरे वा, चांगलंय की. अहो एकट्या गोदाकावर का नाही, कामाचा लई लोड येत होता. राणा भाऊजी, तुम्ही दोघा भावांनी आपला मळा बघा. शेती आधुनिक झाली पाहिजे. राणादा, ते आपल्या जमिनीसाठी एक सॉलिड प्लॅन आहे माझ्या डोसक्यात. काय? जरा टाइम दे, सांगतो तुला. राणा भाऊजी, आमच्या संग जरा गावात येत आहे का? अहो गावकऱ्यांशी बोलायचंय आमासनी, त्यांच्यात मिसळायचंय. कशाला? आम्ही जसं या घरची जिम्मेदारी घेतली की नाही, तशी पूर्ण गावाची जिम्मेदारी घ्यायची म्हणतोया. दुबईत राहून आधुनिक गोष्टीची माहिती झाली आमासनी. आपल्या गावाची दुबईच करून टाकूया. वा, दौलतवाडी दुबई. वा, चांगले चांगले जुळले. गायकवाड घराण्याचं नाव काढलं पाहिजे दौलतवाडीनं. लय चांगली चांगली कामं करायची आमासनी. येशीला नव? घुसलाय, चल बाजूला.
वहिनी भाऊजी वहिनी कुठे निघालाय? भाजी विकायला. वहिनी त्या नंदिताची गावात लय चर्चा सुरू आहे ती. कसली चर्चा? अहो गावात आलेल्या 4 चौकात वाटत असं बोलले ती. हा राणा म्हणला होता ते सुधारले असेल तर ती सुधारलेलं नाही. अहो सुधारल्यानं सोंग केले तिने. त्यांच्या सोंगाला माझं सोंग भारी पडणार, काही काळजी करू नका. होय काहीतरी लवकर करायलाच पाहिजे. तिचं कारनामा सुरू व्हायच्या आधी आपल्याला काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे. भाऊजी तुम्ही काहीही काळजी करू नका. नंदिता नाव ऐकल्यापासून मलाही झोप लागली नाही. आता फक्त त्या समोरासमोर याची वाट बघते मी. माळव विकत चाललाय ना? मग पडेलच तुमची गाडी. बघा राणा त्यांच्या बरोबरच आहे. वहिनी नीट सगळं करायला पाहिजे, नाहीतर अंगल द्यायचं. बघा मी नंदिताला घाबरत नाही का तुमच्या रानाला. समोर आली आणि जर का वाकड्यात गेली तर नंदिता संपलीच म्हणून समजा. चला येते. हा जग चंद्रावर पोचलं, पण आपली दौलतवाडी अजून तिथंच आहे. तर काय गावात साधं एक पिक्चरचं टाकीच बी नाही. पिक्चर दाव तुला? हा सोमडेपणा करू नकोस. राणा भाऊजी, हा आम्ही आपल्या गावात सुधारणा करायचं ठरवलंय बघा. अहो दौलतवाडीची दुबई झालीच पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्यांचा शेतमाल फार इंटरनॅशनल लेवलला खपला पाहिजे बघा. चला. हा छत्री नीट पकड. टमाटी कशी दिली? 20 किलो. कधी सुधारणार आहेत आपली माणसं कुणाच ठाऊक. का काय झालं ताई साहेब? टमाटी चांगली आहेत की. ढेकळाची चांगली. दुबईच्या टमाट्यांपुढं ही टमाटी पार मरतुडी टमाटी आहेत. बघ कशी बिळबिळत आहेत ती. बघ जरा. थांबा बघते. अगे जरा जोर लाव की. अंगात काय ताकद आहे की नाही तुझ्या? बघा काय दमच नाही त्या टमाट्यात. दुसरं बघते. हा अहो काय करताय? सोडते. ती बघ कडच. अहो वहिनी काय करते हो? अहो बिचारा ताईंचं नुकसान होतंय हो. राणा भाऊजी, आता आपल्याला इंटरनॅशनल मार्केटमध्ये उतरायचं म्हणलं माल कसा खणखणीत असला पाहिजे. ह्यातला भंगार माल चालणार नाही तिथं. ते काय नाही बाबा, सुधारणा झालीच पाहिजे. चल ग चंदे. हे बघ पण हाय का इथं? आई मी अजिबात काळजी करू नका. तुमची नुकसान भरपाई मी करून देतो. राणा भाऊजी, होय पालक बघायची का ग? हे ना ती घ्या. अहो वहिनीचा माल का टाकून द्यायला लागलाय?
टाका असल्यावर काय करणार? तुम्हाला सांगतो राणा भाऊजी, अहो दुबईतल्या मालात जरा बी इफेक्ट चालत नाही. हे नाही असलं नग म्हणून टाकून देतात. आपल्या दौलतवाडीला जर दुबई सारखी प्रगती करायची असेल तर नुकसान सोसायला शिकलं पाहिजे, सुधारणा झालीच पाहिजे. बघा अहो तुमच्या भल्यासाठी सांगतो ना आम्ही, जरा क्वालिटीत सुधारणा करा. वाळक कशी गाजरावानी लागली पाहिजेत. अहो मग गाजरच घ्यायची नाहीत का मग? चुप. तुझ्या भल्यासाठी सांगतो ना आम्ही, आणि तो आमच्या संकटच वाद घालायलीस. काय कोड घराण्याच्या सुनबाई होता आम्ही. वहिनी वहिनी आपण पुढे जाऊया काय? हा हा चला. बर. बघा काय बी काळजी करू नका, तुमची नुकसान भरपाई मी भरून देतो. या अवदसा परत कुठनं आली काय माहित. माझी पण टोमॅटो फोडली त्या दलिंदर बाईनं. पैसे लायसन दावा दुकानाचं. काय? लायसन का बेकायदेशीर थटले दुकान? ही भरली का दुकानाची? गायकवाड घराण्याच्या सुनबाई होत आम्ही, आणि फिक्स ध्यानात ठेवायचं, आमच्या शिवाकडं तर नदीवर लाकडं. आपण शेतकरी माणसं राब राब राबून पिकवले. समजते दादा. एक लक्षात ठेवा, वहिनीमुळे जेवढं काय नुकसान झालंय का नाही, समजाची भरपाई मी करून देतो. तुम्ही काय बी काळजी करू नका. राणा भाऊजी चला. होय चला. अवघड आहे बाबा. माझं पैसे पडून गेले वहिनी साहेब. माझी बायको वाळके विकत होती, खाऊन फेकून दिली. मी रानादाच्या कानावर घालणारच होतो, तेवढ्यात ती बाई येली. गावाला ताप होणार आहे, रानादाला सांगितलं पाहिजे ह्या गावातच नको द्या. होय बाबा, काय खरं नाही. ताई साहेब इकडे या. हे बघा हे कसं आहे, हे गुलाबी घेऊ का? गुलाबी पाहिजे? हा. पण ताई साहेब बरं हे घेऊ का? ही हे बघा चंद्रकोराची लय भारी आहे, मला लय भारी दिसत. घेऊ? ओ यातले 2 द्या. फॉल्टी डोसक्याचे फोबड बघितलेस का? घ्या हो. काय तर घेऊन द्या की. चॉकलेट खाणार? हा 10 द्या. हा धर. चॉकलेट खाती, नुसतं चुरू खायला पाहिजे. चल. ताई साहेब या घेऊ, काय बी घेऊन देत नाही. चंदे हो वहिनी केळी. कच्ची केळी आहेत ते, आम्हाला नका. हो राणा दा, हे घ्या केळी आणि तारी मस्त करा. अहो नाही नको असू द्या. राणा दा चिठ्ठी घ्या, चिठ्ठी वाचा. किती बरं, तुम्ही जाऊ जा. वहिनीसनी गावात घेऊन चूक करायला राणादा, वहिनीसनी गावातनं घालवा. राणा दा कोथिंबीर. अहो नाही नको. चिठ्ठी चिठ्ठी चिठ्ठी. बरं दे, जाऊ तुम्ही. वहिनी तुम्ही सुधारला नाही सा, सुधारल्याचं सोंग करायला. काय पण करा आणि वहिनी साहेबांना घालवा. राणा भाऊजी काय अर्जंट काम आहे काय? नाही असंच म्हणजे जरा बोलत होतो. चला. होय ते करतो मी तुमचं काम. हा ठीक आहे, चला या. जाऊ तुम्ही. नारळ पाहिजेत काय? हे बघ किती आहेत. नमस्कार. नमस्कार. काय कसं चाललंय? निवांत आहे बघा. हाय निवांत. गरमागरम. राणा भाऊजी आम्ही तुम्हाला लय त्रास द्यायला लागलो नाही? उगाच तुम्ही कशाला पायपीट करायला सर? तुम्ही थांबा इथे, मी चंदी जाऊन येतो. चल चंदे.
अरे ह्यो डोसक्याला ताप इकडं कशाला यायला लागलाय? पप्प्या चल सटक, मला नगच्या. राणा महत्वाचं बोलायचंय बसून चला. पप्प्या तायडे तू गावात आलीस आणि गावाला शोभा आली बरं काय? वय ना होय होय. आता आम्ही तुझी शोभा कशी करतो बघ. काय काय करायलास काय? डोसक्यावर पडलेस काय? झटका बसायला ना वा. ह्यो काहीच नाही. तुला तर आम्ही असा झटका देतो बघ, डायरेक्ट ढगातच पोचला पाहिजेस. आमच्या विरोधात साक्षी दिलीस ना वा. कसं वाटतंय? अगं ते सुरी घेतली आणि माझ्याशी नरड्यावर ठेवली आणि म्हणाले साक्ष दे. आता मी काय करणार सांग? आमची गुलामी. आता इथनं पुढं आम्ही जे म्हणू तेच करायचं. होय होय होय, अगदी तू सांगशील ते करतो. आणि आता गावात फक्त आमचाच हुकूम असेल, समजलं काय? हा. चल चंदे. ते नाही मला समजलं ग, पण गावात न समजणार एक माणूस आहे, त्याचं काय करायचं तेवढं सांग. पप्प्या एक फिक्स ध्यानात ठेवायचं. आमच्याशी वाकडं तर नदीवर लाकडं. हे तिच्या समोर बोलून दाव, मग तुला मानलं. कुणाच्या? जिजा. कोण आहे ही जिजा? एकदा तिच्या समोर जा, मग कळतंय कोण आहे जिजा ते. तिच्या कडकड इजांसमोर का नाही तुझ्या हे झटकं बिटकं काहीच नाही. आता आमासनी बी बघायचंच आहे कोण आहे ही जिजा. चल चंदे. पप्प्या हा अरे तू असा थडथड थडथड का उडत होतास? ते काय नाही तायडे आल्या ना परत. ती म्हणाली आता आमच्या बरोबर काम करायचं, मग पैशाचं काम मिळणार म्हणून जरा खुश होतो आणि उड्या मारत होतो. होय काय? होय. आपल्याला मिळणार नाही पैसे? मिळणार की मिळणार, पैसे मिळणार. तायडी दुबईत ना आल्या, येताना कनी पैसे छापायचं मशीनच घेऊन आल्या. परत एकदा तुम्हाला भेटली की धावतो मशीन. तिला की नाही 2-2 हजारच्या नोटा छापायला परत ठेवायला बरं पडतंय. छापत्यात मशीन आणलंय. राणादा वहिनीच्या सरळ आमचं नुकसान करायला लागले ती, आणि तुम्ही का बसलाय जवळ? नाही काय करतो मी घरला गेल्यावर की नाही त्यासनी समजवतो बघा. ही कुठली पद्धत आहे राणादा? मला समजते हो. हे बघा तुमचं जे काय नुकसान झाले की नाही ते समजायची भरपाई मी करून देतो. राणा नुकसानीचं काय बी नाही, पण वहिनी आमासने कसं बी काय बी बोलल्या ते कसं खपून घ्यायचं? राणादा वहिनी साहेबांना गाव सोडायला सांगा. होय 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 राणादा वहिनी साहेबांनी या गावात थारा नाही म्हणजे नाही. होय होय अजिबात नाही. होय होय